आता इथून शेअर करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, झेल सुटला जातोय, झेल सुटला जातोय. ही आजची डोकीडुकी ठरलेली आहे. आजची डोकीडुकी ठरले. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जितका व्हायला पाहिजे तितका नाही होत. आणि महत्वाचं आहे, जेव्हा आपण आपल्या गावातून प्रीमियर लीग खेळतो ना, त्यावेळी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण असणं गरजेचं नाही आहे. विशाल आणि अंकित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पण प्रीमियर लीग का, गावातून प्रीमियर लीग का, इथून ही जी प्रीमियर लीग खेळण्याचं कारण काय आहे, तर जेव्हा गावची टीम रिप्रेझेंट करते तालुक्याला, तेव्हा तालुक्याला खेळण्यासाठी गावातून एक खेळाडू, चांगले खेळाडू पुढे यावे, म्हणून प्रीमियर लीग आहे. म्हणून ह्या गोष्टी आहेत. या सातत्याने आयोजन करण्याचं कारण जर आपण विचार केला ना, तर कारण काय आहे, तर कारण हे आहे. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल आलाय. वाईट बॉलने इथून धावसंख्या फलकावरती 1ने भर होईल. संघ पोचलाय तो. इथून जर विचार केला तर 10 धावा झाल्यात सध्या फलकावरती आपण बघतोय. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अंकितच्या बॅट मधून इथून कॉन्फिडन्स लेवल वाढवणारा हा षटकार आलाय. इनटू द फॅन्स मध्ये जात असताना षटकार येतोय. मिड विकेटला क्लिअर करत असताना सीमारेखा पार. 6 धावा. आणि आचोले प्रीमियर लीगचा जर विचार केला तर आचोळे गाव सुद्धा आता वसई तालुक्यामध्ये एक गाव एक फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळताना पाहायला भेटलं जाते. मग हा एक गाव एकचा वारसा पुढे चालत कसा राहावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली गेली. पण महत्वाचं तेही आहे, म्हणजे नवीन खेळाडू आहेत, त्या नवीन खेळाडूंसाठी एक गाव एक फॉर्मेटमध्ये खेळण्याचा जेव्हा त्यांना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय सरळ फाईन लेगला, सीमारेखा पार. षटकार येतोय अंकितच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार. 6 धावा. षटकामध्ये धावाची लयलूट केलेली आहे. सध्या जयेश पाटील साहेब आपण बघतोय, सध्या ओटा गँगचे अध्यक्ष, त्यांच्यासोबत रेल्वे मंत्री दांडेकर साहेब सध्या आपण बघतोय. आज त्यांचं नाव, खरं नाव काय ते आम्हाला माहिती पडलंय, प्रमोद पाटील आहे, प्रल्हाद पाटील आहे, पण त्यांना दांडेकर साहेब म्हणूनच रेल्वे मंत्री या नावाने मात्र प्रसिद्धी सापडलेली आहे, प्रसिद्धी मिळाली आहे. पण सध्या जबरदस्त फटका, इनटू द गॅप, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू चाललाय सरळ डीप कव्हरला, सीमारेखा पार. चौकार. धन्यवाद धन्यवाद समर्थ. इथून आपण जर बघितलं गेलं तर सोमनाथ आहे, सोमनाथ वरती इथून काउंटर अटॅक केले जातात. आणखीन एक ऑन साइडला, इनटू द गॅप, 1 बाउन्स, सीमारेखा पार. चौकार आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. परी 11 परी संघ पोचलाय. आतापर्यंत जर विचार केला तर 30 धावेवरती 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंवरती अजूनपर्यंत कितपर्यंत मजल मारेल, जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमत. बघतोय पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. परी 11 परीचा संघ सध्या बॅटिंग करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लोअर फुलटा, चेंडूला इनटू द गॅप, गॅप गॅप खूप आहे आणि त्या गॅप मध्ये चेंडूला धाडून दिले. सीमारेखा पार जात असताना चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 34, 34 धावा.
षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. परी 11 परीचा संघ पोहोचलाय 40 धावेवरती. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनय ठरलाय. जो संघ आपण जर बघितला तर 441 बॉईज 2 सामने खेळलाय, 2 सामने विजयी झालाय. आता इथून सध्या मैदानाच्या आतमध्ये ती स्थिती आहे. म्हणजे एक सामना जर आपण बघितला गेलाय तर आदिती 11 ह्या संघानेही जिंकलाय. पण त्याच्या समोरचा संघ जर बघितला तर संघ आहे तो म्हणजे परी 11चा संघ. ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक इथून आपण जरा बघतोय क्षेत्ररक्षक आले, चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण झालंय. सध्या 40+ खेळाडू आहेत आणि त्यांच्या मार्फत एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय. सध्या आपण बघतोय महत्त्वाचा खेळाडू आहे 40+ संघातून सातत्याने एक चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून होते तो खेळाडू आपण सध्या बघतोय चंद्रकांत यांना आपण बघतोय. ऑन साइडला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी. ओ हो काय एफर्ट आहे, शेवटपर्यंत एफर्ट लावलेत. एक हाताने चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकलून दिले, फेकी खराब झाले. बॅकअप साठी इथून आधी पण ह्या चेंडूवरती नशिबाने इथून बाद झालेत. ही धाव घेणं गरजेचं होतं का हेही महत्वाचं आहे. पण पहिला गडी बाद आपण जर बघितलं तर विशाल डगआउटच्या दिशेने जात असताना पहिला गडी बाद गॉन. तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धाव संख्या फलकावरती लागली जाते 42 42 लागल्यात विशाल पाटील. आता आपण सध्या बघतोय ते वैभव होते आणि वैभवने तिथून धावशीच्या रूपामध्ये परतावा लागलाय. आता विशाल आलेत सध्या आपण बघतोय. आता 2 खेळाडू 40+ चे आहेत. म्हणजे विशाल पाटील यांनाही आपण 40+ क्रिकेट खेळताना बघितलं गेलंय. आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या त्या मंडळामधून. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय सरळ जमिनीला गुदगुली करत एकच धाव मिळेल कारण अंकित तिथून रेग्युलरली फायर होत असताना आपण बघितलं गेलंय. अंकितच्या बॅटमधून आतापर्यंत धावसंख्या जर विचार केला तर धावा बनवण्यात वैयक्तिक आतापर्यंत 21 धावा बनवल्यात. 21 धावा वैयक्तिक केल्यात, संघाला नेऊन ठेवलंय ते म्हणजे 43 वरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 30 आल्या होत्या. या षटकामध्ये राकेशने गोलंदाजी केले, एक षटकार आला होता पण तिथून एक महत्वाचा ब्रेक थ्रू जो आपण बघितलं गेलं तर वैभवला परतावा लागले. सध्या आपण बघतोय आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक वैभवजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण जर बघितलं तर विजयजी पाटील साहेबांचंही आगमन झालेलं आहे. षटकाचा इथून खेळ पूर्ण होतोय. धाव संख्या फलकावरती लागले गेले 44 धावा फलकावरती लागत असताना आपण सध्या बघतोय 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहेत. विनंती असेल VRCC वर्सेस वालके स्पोर्ट्स संघ कर्णधार आपण येऊन राहायचं आहे. VRCC आणि वालके स्पोर्ट्स आपले जे संघ आहेत ते संघनायक आपण येऊन राहायचं आहे. आपला टॉस लगेच केला जाईल. सध्या आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते इथून टॉस केला जाईल. VRCC वर्सेस वालके स्पोर्ट्स कर्णधार आपण यायचं आहे. टॉसच्या दिशेने आपला टॉस केला जाईल. नेक्स्ट इनिंग नंतर आपण बघणार आहेत. चंद्रकांत दळवी सध्या ते आलेत इथून आपण सध्या बघतोय तर ओहो अंकितचा एक जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर चेंडू चाललाय सीमारेखा पार, षटकार. स्पोर्ट्स संघ कर्णधार आपण या. वालके स्पोर्ट्स संघ कर्णधार
विजयजी पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. सध्या आपण बघतोय वालके स्पोर्ट्स संघ कर्णधार, आपल्याला विनंती असेल की आपण या. VRCCचा संघ इथून कर्णधार आलेले आहेत. टॉस केला जाईल विजयजी पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस. अंकित सध्या आपण बघतोय फायर झालाय. फायर नाही, रेग्युलरली फायर आहे. रेग्युलरली इथून फायर होत असताना आपण सध्या बघतोय बॅक टू बॅक 2 षटकार आलाय. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट. सध्या आपण बघतोय 3 चेंडूवरती 2 चेंडूवरती 2 षट. सध्या आपण बघतोय बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. इथून झेलची संधी आहे, झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक होते पण नाही चेंडू अडवू शकले या चेंडूला. चेंडू चाललाय 1 बाउंस सीमारेखा पार, चौकार. अंकितच्या बॅट मधून बहारदार खेळी सध्या आपण बघतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला भेटली जाते. डीजेच्या माध्यमातून सॉन्ग ही प्ले केलं जात आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. एक्सपिरियन्स या खेळाडूला का म्हटलं जाते, कारण 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर अंकितचा झेल उडाला होता पण क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत नाही पोचले गेले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सध्या आपण बघतोय या षटकातील आपण बघतोय धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 60 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला चेंडू. डॉट बॉल आणि डॉट बॉल पाहायला भेटले जातात. अंकितला पूर्णपणे बांधून ठेवलंय. सध्या आपण बघतोय चंद्रकांत दळवी सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. अंकित आहेत. अंकितच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. बॅटची एज लागले, टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी. क्षेत्ररक्षक इथून यष्टीरक्षकाने हा झेल टिपलाय. पहिल्या 3 चेंडू 2 चेंडूवरती जर विचार केला तर मोठे फटके आले होते. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता पण त्यानंतर 3 चेंडू चंद्रकांत दळवी मास्टरचे खेळाडू आहेत आणि चंद्रकांत दळवी काकाच्या कडनं चांगले चेंडू हाताळले गेलेत आणि त्यामुळे इथून टोटलचा जर विचार केला तर परी 11 परीचा संघ पोहोचलाय 60 वरती. 20च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल तर ह्या धावेपर्यंत, या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होऊ शकतो संघ आदिती 11 या संघाचा. नेक्स्ट मॅचचा टॉस ही झालाय. चला मैदानाच्या आतमध्ये संघ आपण लगेच दाखल व्हायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. आपल्याला विनंती असेल की आपल्याला आजच्या दिवसामध्ये हे सर्व सामने खेळवायचे आहेत म्हणून आमच्याकडनं या वारंवार सूचना तुम्हाला दिल्या जातात. चला परी 11 परी संघ, आपले संघ दाखल व्हा प्लीज. परी 11 परी संघ खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. पहा अंकितनं कशा प्रकारे बॅटिंग केलं ती सध्या तुमच्या ऑन स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सिक्स सीटर स्पोर्टच्या माध्यमातून सध्या दाखवली जात आहेत कशा प्रकारे अंकितनं बॅटिंग केलेत. चला फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये या. जास्त वेळ मैदानावरती जाऊ देऊ नका ही विनंती असणार आहेत. परी 11 परी एका बाजूला आपण पाहिलं तर विशालजी जयस्वाल साहेबांचा संघ आपण पाहतायत. विशालजी जाधव साहेबांचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय परी 11 परी. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये
त्यांना मात्र 2 हात करण्यासाठी आदिती 11चा संघ आपण मैदानावरती पाहतायत. दिनेशजी गायकवाड यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त वेळ मैदानावरती जाणार नाही, आपण काळजी घेऊयात. लगेच मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. पाठलाग करायचं 61 धावा मात्र मैदानावरती बनवायच्या आहेत त्या आदिती 11 संघाला. आतापर्यंत मॅच जर पाहिलं तर तथास्तु संघाने एक सामना जिंकलाय. 441 बॉईज हा संघ असा एक संघ आहे की त्यांना 2 सामने जिंकलेत. परी 11 परी संघाने एक सामना जिंकलेत. हा सामना जिंकला तर कदापि त्यांचे 2 होतील. VRCC संघाने एक सामना जिंकलायत. आदिती 11 ने एक सामना जिंकलायत. त्यामुळे चान्स आदिती 11 ला पण आहेत. या मॅच मध्ये जिंकणारा संघ 2 मॅच जिंकणार आहेत. वालके स्पोर्ट्सने एक सामना जिंकलायत. फ्रेंड्स ग्रुप या संघाने एक सामना जिंकलेला आहे. आता इथून संधी मैदानावरती असणार आहेत. खास करून विशाल पाटील मैदानावरती पहिलं षटक फेकण्यासाठी तयार होत आहेत. बाळ्या या नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू आहेत. विशेष करून त्या नावाने त्यांना जास्त ओळखतात. तेच विशाल मैदानावरती तयार आहेत. पहिला बॉल फेकण्यासाठी स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर एका बाजूला संदीप आणि दुसऱ्या बाजूला मनोज ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चला सामन्याच्या दिशेने आपण वळूयात. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. 61 धावेचं टार्गेट. पहिला बॉल पहिलाच बॉल समोर फिरकावलाय. फटका चांगला खेळलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग. एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 रन. संदीप यांनी आपलं खातं ओपन केलंय सिंगलच्या माध्यमातून. विशाल पाटील मैदानावरती तयार आहेत. परी 11 परी वर्सेस एका बाजूला आपण पाहिलं तर आदिती 11. पुढचा बॉल पुण्याला मात्र आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न. बॉलला मात्र फ्लिक केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 2. पुढचा बॉल फटका सुंदर खेळलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. संदीपच्या बॅट मधून गगनभेदी गगनचुंबी सिक्सर. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. सिक्सर. चाललाय दूरवरती चेंडू सीमारेषेच्या पार पलीकडे निघून गेला. लॉंगेस्ट सिक्सर आणखीन एक पाहायला मिळालाय या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही अँगलने सध्या दाखवलं होतं. हा बॉल नक्की किती दूर गेलाय तर दुसऱ्या अँगलने आपण पाहूयात. हा बॉल सीमारेषेच्या पार गेलाय. 6 आल्यात. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 8. 3 बॉलचा आतापर्यंत केस संपला. 15 मध्ये 53 धावा करायच्या आहेत. डिफिकल्ट कंडिशन मध्ये काहीच नसतं. सर्व काही होऊ शकतं परंतु प्रयत्न करायचे असतात. कधी आणखीन एक लोअर फुलटस बॉल त्याला खेळलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फिल्डिंग चांगली करताना पाहायला मिळतात. लोअर फुलटस बॉलचा तितका फायदा नाही घेऊ शकले. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 9. बॉलचा खेळ संपलाय 4. विशाल पाटील यांच्या षटकामध्ये स्ट्राईक एंडला एका बाजूला संदीप दुसऱ्या बाजूला मनोज. आता स्ट्राईक एंडवरती मनोज आलात. नॉन स्ट्राईक एंडला संदीप आहेत. आक्रमण तिथूनही करावं लागेल. डॉट बॉल अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर थोडंसं ते कठीण होऊ शकतात. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत 9. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. रन झाल्यात 9. लास्ट बॉल करायच्यात अजूनही 52.
सफल झाले, इतके बाहेर झाले की तिथून बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही करू शकले. निर्धाव चेंडू मैदानावरती येतोय. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. पहिलं पाटला करायचं होता मैदानावरती 61चा रन झालेत 9, करायच्यात 12 बॉलमध्ये रन, 52 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. एक ब्रेक घेऊयात, संगीत ऐकूया. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होत आहेत. वैभव मैदानावरती आलेले आहेत. आज वैभवनं वैभवशाली खेळ मैदानावरती दाखवलं. तो वैभव पेडवी मैदानावरती आलेला आहे. सेकंड ओव्हर मध्ये पाहूयात काय करणार, कशा प्रकारे गोलंदाजी करणार. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून उचललाय बॉलला. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. संदीप यांच्या बॅट मधून दे दनादन सिक्सर, 6 रन. जिया नाईक हिने जर कॅच पकडली तर सागर नाईक यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज असणार आहे. पाठीमागे सध्या आपण पाहिलं तर जिया नाईक आहेत आणि खऱ्या अर्थानं या आचोले प्रीमियर लीग मध्ये खेळणारी एक ही प्रथमतः मुलगी आहे जी आज खऱ्या अर्थानं खेळताना पाहायला मिळतात. त्याचा सर्व आपल्याला गर्व असायला हवा. आणि भूपेंद्र पाटील साहेबांची भाची आहेत, ती सध्या मैदानाच्या दिशेने शॉर्ट फाईन लेगला उभे आहेत. आणखीन एक लोअर फुल टच बॉल पाठीमागे चाललाय. चेंडू गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतात. वा, चांगली फिल्डिंग. अशाच प्रकारे क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचं आहे. मोठ्या धावसंख्येला ज्यावेळी तुम्ही अडवता त्यावेळी तुम्हाला जास्त काही करायचं नसतं, फक्त बाउंड्रीच्या बाहेर बॉल जाऊ द्यायचा नाहीत. आणि तो प्रयत्न तिथे फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून करण्यात आलेला आहे. लक्ष 10 बॉल मध्ये 44, 44 धावा करायच्या आहेत. 10 बॉल मधले किमान 6 बॉल तुम्हाला मैदानाच्या बाहेरच मारायचे आहेत. 6-7 बाहेर मारायचे आहेत तर हा मॅच इझी होईल. पुढचा बॉल संदीप साठी. कोलवटापाचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय. एक तर घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न. ओ, 2 पायाच्या मधून जसं कोकणामध्ये लागतोय घाट, त्या घाटामध्ये असतात भरपूर सारी वळणं, तसं 2 पायाच्या मध्ये होता हा वळण. आणि वळण घेत असताना बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मध्ये जायचं असेल तर इथे एक वळण आहे, त्या वळणावरून जसं वळतो ना तसंच वळण विशाल पाटील यांचं होतं. बरोबर 2 पायाच्या मधून बॉल गेलेत. पण त्याने सांगितलंय की ह्या गोष्टी मुद्दाम नाही केल्यात, तर तिथून तर बॉलने टर्न घेतला थोडा आणि तो 2 पायाच्या मधून गेलाय. येणारे बॉल 9 चेंडू मध्ये 40 धावेचं लक्ष. संदीप कडे क्षमता आहे, दाखवण्याची हीच वेळ आहे संदीप तुमच्याकडे. पुढचा बॉल फुलटस बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा मात्र चालाय सरळ सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक तैनात. एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न व्हायला हवा. दुसऱ्यासाठी प्रयत्न, दुसरी धावही कंप्लीट. कधी क्रिकेटचा खेळ सोडू नका, कधी क्रिकेटची मॅच सोडू नका. शेवटपर्यंत जोपर्यंत जिंकत नाहीत तोपर्यंत स्वतःला सांगत राहा, आम्ही करू शकतोय, आमच्यामध्ये क्षमता आहे, आम्ही लढू शकतोय, हे स्वतःला सांगायचं आहे. समोरच्याने जरी केलं पण आम्हीही करू शकतो हेही सांगायचं आहे. 8 बॉल मध्ये 38 धावेचं लक्ष असणार आहेत. 8 बॉल 38 धावा या मॅचचं समीकरण. पुढचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, समोर खेळलाय, झेल होऊ शकतात. क्षेत्ररक्षकाचा इंटेंट तितका चांगला नाही दिसला. बॉलवरती ज्यावेळी तो आला त्यावेळी त्या कॅचच्या इराद्याने नव्हता आला. 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. अजून मॅच ही बदलेल का, एका वेगळ्या मोड वरती जाईल का. 7 बॉल मध्ये 36 धावाची गरज. कदापि हे झालं तर हा चमत्कार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल निर्णायक बॉल असणार आहे. 7 बॉल मध्ये 36. मध्ये खेळला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात, स्वतः गोलंदाज येत आहेत.
शेवटच्या बॉलवरती विकेट मात्र मैदानावरती घेतला जातोय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन, मोठी विकेट मैदानावरती आलाय. वैभवनं ती विकेट मिळवलंय. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, बॉलला कळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल मात्र फक्त प्राप्त होईल. येणारे बॉल मैदानावरती असतील 5 बॉल मध्ये रन करायच्यात 35. लक्ष थोडं दूर आहेत, मोठा आहेत. आता 5 मध्ये 35 करायच्यात. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल VRCC वर्सेस वाल्के स्पोर्ट्स यांच्यामध्ये एक रंगतदार मॅच तुम्ही काही वेळामध्ये सुरू होताना पाहणार आहात. ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक विशाल पोचलाय. विशालच्या हातामधून कॅच सुटलाय, पण तितका काही फरक नाही पडणार. 2 धावा आता या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. 4 मध्ये 33 ची गरज आहे. आता काही जण सांगतात की आता 111चे काही खेळाडू आहेत. पुढच्या वर्षी तुम्हाला 40+ क्रिकेट पण खेळायचंय, पण तिथे परफॉर्मन्स चांगला करावा लागणार आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, भूपेंद्र पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक चांगला कॅच घेतलाय. विकेट मैदानावरती आलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. आणखीन एका विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राजू, 3 बॉल बाकी आहेत. 33 पाहिजेत अजून पण. ओव्हर द विकेट अंकित, चांगला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. बॉलला खेळत, बॉल चालला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक धावतात, बॉलवरती रेस लागलेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न पाठीमागे केला गेलात. 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 30. 2 बॉल मध्ये आता लक्ष हवं 31. 2 बॉल मध्ये 31 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतील. फटका दर्जेदार खेळलाय. चेंडू आपण पाहिला तर समोर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतात, बॉलवरती अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतात. 2 धावा पुन्हा एकदा सहजरित्या घेतल्या जात आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 32. व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या व्हाईटच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33.
एक बॉलमध्ये आता करायचे 28. ओहो, यावेळचा बॉल, शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय आणि तो हवेमध्ये एक चांगला कॅच त्या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळालेत. विकेट आलाय शेवटच्या बॉलवरती, चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेत. वैभव यांनी हा कॅच घेतला, वैभव पेडवी यांनी, आणि हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत असताना सामना जिंकलायत परी 11 संघानं 27 धावेनं हा मॅच आपल्या नावी केलेला आहे. त्याबद्दल परी 11 आपलं कॉंग्रॅच्युलेशन असणार आहेत. पुढचा मॅच सुरू होईल, लगेच मॅचला सुरुवात होईल. VRCC आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल वाल्के स्पोर्ट्स. या दोन संघादरम्यान ही महत्वाची लढाई असणार आहे. एका बाजूला VRCC संघाने एक सामना जिंकलायत, वाल्के स्पोर्ट्स संघाने एक सामना जिंकलायत. दोन्ही संघाला ही संधी असणार आहेत. इथून मात्र हा मॅच कोण जिंकणार? जो जिंकणार तो 2 जिंकणार आणि जो हारणार तो 1 विन आणि 1 लॉस होणार. जसं परी 11 आणि आदिती 11